आणि नजीमबाईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा की असंच 1 वर्षांनी 10 वर्षांनी याच्या पलीकडचे सोहळे त्यांना साजरे करावेसे वाटावेत आणि असं गावोगाव करावंसं वाटावं. आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक मी आभार आणि मला सहन केलं आपण सर्वांनी. या शेंगदाण्याचं मनोगत तुम्ही शांततेनं ऐकून घेतलं याबद्दल सर्वांना मनपूर्वक आभार. विनंती करतो आमचे मित्र श्री बाबासाहेब चौदागर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिवाळ्यातली ही अत्यंत आनंदमय अशी संध्याकाळ आणि या संध्याकाळी तुमच्यासारखे जाणकार आणि सर्जनशील माझ्यासमोरचे श्रोते ज्यांचा आशीर्वाद पांघरून आयुष्यभर प्रवास करावा असे आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमच्या भगिनी सौभाग्यवती पासून कोल्हापूरपर्यंत चित्रपटाचे गीतलेखन करण्यासाठी आणि कथा पटकथा संवाद गाणी लिहिण्यासाठी फिरत असताना मला एक सवय लागलेली आहे की वेगवेगळी माणसं वाचत जायची. एखादा माणूस आपल्याला भेटला तो जसं जसं बोलत जातो तसं तसं न लिहिलेल्या समृद्ध अनुभवांचा ग्रंथ आपल्यासमोर उघडा होतो आणि मग त्याच्यातले ठराविक पॅरेग्राफ किंवा ठराविक धडेच आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि संगमनेर हे तर अत्यंत संपन्न विचारांचं शहर आहे. त्याचं कारण असं आहे की तीर्थरूप थोरात साहेब त्यांचे सुपुत्र एक अत्यंत सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व. मी नाझीमबाई विनंती करतो की पुढचा सत्कार करण्यासाठी आपण पुढे यावं. सर्वप्रथम संगमनेर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री अनंत पांगारकर यांनी विनंती करतो त्यांनी पुढे यायचे. त्याचबरोबर ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक शकीलबाई त्यांनी पुढे यायचे. त्याचबरोबर आमचे सुधीर तांबे, आपल्या उपनगराध्यक्ष शोभाताई पुंड, माजी नगरसेविका बिल्किसताई, तसेच मान्यश्री लियाकतबाई, मान्यश्री बोटकर साहेब, तसेच संगमनेर तालुक्याचा सहकार हा संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा असा सहकार आहे. व्यापार सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा या ठिकाणी चालतो आणि त्यामुळं संपूर्ण परिस्थिती ही संगमनेर तालुक्याची चांगली आहे. त्यानिमित्ताने हे चॅनेल निश्चितपणे चांगलं चालणार आहे. अर्थात चॅनेल चालवणं ही एक तारेवरची कसरत आहे असंच आम्हाला यापूर्वीच्या चॅनेलवाल्यांच्या सर्व प्रोप्रायटरकडनं आम्हाला समजतं. परंतु आता आमचे बिंड्या भाऊ मोठ्या जोमाने या ठिकाणी हे चॅनेल चालवणार आहे. आमच्या बिल्किसताईंचं त्यांना आशीर्वाद आहेत आणि त्यामुळं हा चॅनेल निश्चितपणे चांगला चालेल. आपल्या या शहराच्या वैभवामध्ये या निमित्ताने भर पडलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना हे चॅनेल चांगलं चालावं यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर डॉक्टर सुधीरजी तांबे. डॉक्टर साहेब या ना पुढे या ना. आणि यानंतर आजचा लेख लिहिले आणि मी ते वाचले. ते नेहमी मला कळवतात त्यांचे लेख इतके चांगले आहेत की लोकांना रेशन, आपल्याला माहिती किती हाल होतात लोकांचे, लोकांपर्यंत रेशन पोहोचतही नाही. ते शासनाला त्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागते. त्याच्याऐवजी फूड स्टॅम्पची जी कल्पना आहे ती शासनाच्या आली. मला खूप आनंद झाला त्यांना भेटल्यानंतर. तसेच खैरनार ताई आलेले आहेत, तसेच दीप्तीताई, लोकमत, IBN आपण नेहमीच पाहतो. मला ते चॅनल आवडतं कारण खूप चांगल्या चर्चा तिथे घडून आलेल्या असतात. आमचे आवडते निखिल वागळे तिथेही त्या नेहमी त्या चॅनलवर चर्चा करत असतात. अशा दीप्तीताई राऊत इथे आलेल्या आहेत. आपल्या शहराच्या नगराध्यक्षा सौ दुर्गा तांबे, त्याचप्रमाणे आपले उपनगराध्यक्षा सौ शोभाताई पुंड आणि विशेष आपल्या सर्वांचे आता अतिशय म्हणजे आता ते सर्व तुम्ही श्रीरामपूरचे नव्हतं संगमनेरचेच झालेले आहात बाबासाहेब. इतकं तुमचं आणि आमचं भावबंध जुळलेले आहेत.
झरेकाठीचे तसे मूळचे आपल्याच गावचे आहेत. झरेकाठी संगमनेर तालुक्यातच आहे. आणि बाबासाहेबांचं खूप मोठं म्हणजे इतक्या त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे की ग्रामीण भागातनं त्यांनी जी प्रतिभा, कारण सर्व लियाकतभाई आहेत, आदरणीय डॉक्टर हंगरगेकर आहेत आणि सर्व जहागीरदार परिवार इथे उपस्थित आहे. तर जहागीरदार आपल्याला माहिती आहे सर्वांना. आता जहागीरदार म्हणजे ते आमचे जावेद भाई जहागीरदारही बसलेले आहेत. जहागीरदार हे फार मोठे जहागिरी होती यांची. आमच्या नाशिकच्या पाहुण्यांना सांगू इच्छितो, आजही खूप मोठं जहागीरदारीचा वारसा असलेले आहेत. आणि हा एकदम घरगुती कार्यक्रम म्हणून मी त्या घरगुती स्वरूपात बोलतोय. त्यांचा आमचा भाचा आहे, तेव्हा आम्हाला शेवटी काही गरज कमी जास्त झालं तर आम्हालाच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्या हेतूने मी ते सांगत होतो. तो अतिशय मनाने चांगला आहे. म्हणजे बिल्किस ताईंचं तेच वैशिष्ट्य आहे की मनाने अत्यंत मोकळं आहे. एखाद्या गरीब पेशंटसाठी माझ्याकडे येतील, भांडतील, त्या गरीब पेशंटसाठी काय नाही ते करतील, फार नाशिकला घेऊन जातील, स्वतःची पदरमोड करतील. आणि त्यामुळे सतत स्वतःच्या घराबद्दल त्यांनी विशेष काळजी केली नाही आहे. देश न्यूज चॅनल जे ते सुरू करतायत, खूप धडपड. आमचं जिल्ह्याचं दुसरं वैशिष्ट्य की प्रचंड धडपड ते करतायत. आणि हे चॅनल थोडं वेगळं आहे. इथं मला वाटतं डिजिटलाइज जसं आपण पाहतो, पाहुण्यांनी त्यांचे आभार मानले आणि आम्ही त्यांचे आभार मानतो. साहेब, आम्ही काजू आणि शेंगदाणे यामध्ये काही फार फरक करत नाही आहे. आपण इतकं उत्कृष्ट हे केलेलं आहे. आणि मी आपल्याला डॉक्टर या नात्याने सांगतो की काजू आणि शेंगदाणे जर मला कोणी विचारलं की काय जास्त खावं, तर मी सांगेन की बाबा काजू खाऊ नको, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याची भीती असते. शेंगदाणे तू हवे तेवढे खा. आता त्यामुळं आपण इथे आलात आणि खरोखर खूप छान भाषण आपण दिलं. बाईंसोबत पुढच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्टुडिओमध्ये जायचं आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुण्यांचे, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. या ठिकाणी भोजनाची शाकाहारी मांसाहारी दोन्ही स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तर कुणी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तोपर्यंत फायर शो माझ्या उजव्या बाजूला चालू आहे. तो फायर शो आपण सगळ्यांनी बघायला हरकत नाही. आणि आपल्या भोजनानंतर कार्यक्रम संपला असं मी
पाहुणे जे आहेत श्री करूया. सर्वप्रथम मान्य श्री लोकेशजी शेवडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री नाजिम सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. तर ज्यांचा आता परिचय करून देण्यात आला आमचे मित्र श्री जहागीरदार यांना विनंती करतो की त्यांनी श्री मिलिंदजी मुरुगकर यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. आदित्य जुल्फिकारजी जहागीरदार. दैनिक लोकसत्ता, साप्ताहिक साधना अशा वर्तमानपत्रातून, साप्ताहिकातून ज्यांचं नियमितपणे अतिशय अभ्यासपूर्ण लेखन असतं असे श्री मिलिंदजी मुरुगकर या ठिकाणी अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सध्या असं म्हटलं जातं की संगमनेरमध्ये महिला राज आहे, कारण संगमनेरच्या नगराध्यक्षा महिला आहेत, ज्या संगमनेरच्या पहिल्या महिला उपनगराध्यक्षा आहेत, संगमनेरच्या उपनगराध्यक्षा ज्या संगमनेरच्या दुसऱ्या महिला उपनगराध्यक्षा आहेत. एवढंच काय, संगमनेर पंचायत समितीच्या अध्यक्ष या सुद्धा महिला आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून IBN लोकमतच्या वृत्तसंपादिका आल्या, त्यासुद्धा महिला आहेत. तर मी दीप्तीताई राऊत यांचा सत्कार करण्यासाठी निमंत्रित करतो शहनाज सय्यद यांना. शहनाज सय्यद यांनी पुढे यायचं आहे आणि दीप्तीताई राऊत यांचा त्यांनी सत्कार करावा. IBN लोकमत. यानंतर ॲडव्होकेट खैरनार आणि यानंतर आपण आपल्या संगमनेरचे जे अतिथी म्हणून उपने यांचा सत्कार करतील लियाकत अली जहागीरदार. आदरणीय लियाकत अली जहागीरदार यांना विनंती करतो की डॉक्टर सुधीरजी तांबे यांचा सत्कार करण्यासाठी आपण पुढे यायचे. जय हिंद लोकचळवळ असेल, जय हिंद साहित्य मंच असेल, जय हिंद युवा मंच, त्यांनी दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. हा इकडे बघा. यानंतर संगमनेरच्या उपनसिंध इकडे बघा. पुढेच घे बरं. नाजी पुढेच घे. एक मिनिट. यानंतर संगमनेरचे रेज बी हां शौकतभाईच्या नंतर जावेदभाई जहागीरदार यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. संजू जावेदभाई जहागीरदार. यानंतर श्री अखिलभाई शेख शॉप इन्स्पेक्टर यांचा सत्कार करण्यासाठी मी या देख ना. एक मिनिट जे दे आणि गोरक्ष बदने यांना विनंती आहे की आपण सत्कारासाठी पुढे यावं. राजू या देख. एक मिनिट राजेश. त्यानंतर राजेश जेदे. नाजिम या देख. यानंतर मी श्री कैलास अभंग यांना विनंती करतो की पुढचे सत्कार करण्यासाठी कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे. खुर्ची देवा ना. यानंतर मी अनिल मस्के यांना विनंती करतो की त्यांनी
यानंतर श्री भगवानराव बोटकर यांचा सत्कार लियाकत अली जागीरदार साहेब हे करतील. आणि इकडे बघा. श्री भगवानराव बोटकर साहेब. या ठिकाणी केवळ क्षेत्रातील एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व श्री मंडलिक मामा हे उपस्थित आहेत. श्री मंडलिक मामा